Sonali madam, you can start. येस मॅम. ओके, आता येतोय का आवाज सगळ्यांना? हो मॅडम, क्लिअर येतोय, तुम्ही सुरू करा. ओके ओके मॅम. येस मॅम. ओके, प्रेझेंटी द्या सगळ्यांनी फास्ट, आपण स्टार्ट करूया. कॅन यू सी माय स्क्रीन? ओके. तर लास्ट टाइम आपण काय पाहिलं होतं सोर्सेस ऑफ हिस्ट्री मध्ये? मेडिवल पिरियड. व्हॉट वी हॅव सीन, आताचा जो हिस्ट्री आहे आपला 7th स्टँडर्डचा, दॅट इज द मेडिवल पिरियड, मीन्स मध्यकालीन काळ. तर एन्शियंट इंडियन हिस्ट्री आपण लास्ट इयर पाहिली होती. एन्शियंट म्हणजे प्राचीन, प्राचीन इतिहास पाहिला होता आपण. आणि आता या बुकमध्ये आपल्याला 7th स्टँडर्ड मध्ये मेडिवल पिरियडचा स्टडी करायचा आहे. medieval period of Indian history. Then what we have seen, what is history? History gives us a chronological, scientific and systematic account of past events. Chronological means कालक्रमानुसार, scientific means शास्त्रोक्त, and systematic म्हणजे एक पद्धतशीरपणे असं बोलू शकतो आपण. तर हा जो घटनाक्रम असतो पास्ट इव्हेंटचा, भूतकाळातल्या घटनांचा जो क्रोनॉलॉजिकल, सायंटिफिक आणि सिस्टमॅटिक एक अकाउंट असतं, त्याला बोलतात हिस्ट्री. वी हॅव सीन 4 फॅक्टर्स ऑफ हिस्ट्री: individual, society, place and time. There are 4 important factors of history, that is individuals, society, place and time. So what is individual? तर ती वैयक्तिक, पर्सनल व्यक्ती, एक व्यक्ती, त्याच्यानंतर एक समाज, ते ठिकाण आणि टाइम. These are 4 important factors of history. रिमेंबर, आठवतंय का सगळ्यांना? Then we have seen sources of history, that is material sources, written sources and oral sources. Now we are doing a study of material sources. त्याच्यामध्ये material sources मध्ये what we have seen: forts, samadhis, graves, virgala, monuments, buildings, palaces, then queen's quarter, ministerial mansions. These are all material sources. Material sources is nothing but physical sources. Material sources म्हणजेच काय आहेत? फिजिकल सोर्सेस. व्हॉट इज इन फिजिकल सोर्सेस? भौतिक साधने, मौखिक साधने आणि लिखित साधने. त्याच्यामध्ये मटेरियल सोर्सेस म्हणजेच भौतिक साधने, फिजिकल सोर्सेस. व्हॉट वी हॅव सीन: मेमोरियल्स, बिल्डिंग्स, केव्स, स्कल्पचर्स, इन्क्रिप्शन्स, coins, copper plates, forts. These are all material sources. Okay. So forts means किल्ले, copper plates means ताम्रपत्र, तांब्याच्या पत्र्यावरती जे लिहिलेले गोष्टी आहेत, तर त्याला काय बोलतात? कॉपर प्लेट्स. तांब्यावरती किंवा दगडावरती अटल. व्हॉट इज इन्क्रिप्शन? शिलालेख म्हणजे दगडावरती लिहिलेले जे लेख असायचे. वेगवेगळ्या मंदिरांमध्ये दगड असतात अजून पण, आणि आपण त्याच्यावरती काहीतरी कोरीव काम केलेलं असतं, लिहिलेलं असतं, त्याच्यापासून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते, म्हणजेच काय? मटेरियल सोर्सेस. ते पण एक मटेरियल आहे. देन बिल्डिंग्स, ज्या ओल्ड बिल्डिंग्स होत्या हिस्ट्री मधल्या,
These are also material source. Memorials. एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ एक आपण त्याची मेमरी म्हणून एक जे बांधतो मेमोरियल, त्याला काय बोललं जातं? मेमोरियल. आपण कॉइन पाहत होतो, आठवतंय सगळ्यांना? एक छोटासा कॉइन तो हिस्ट्रीमध्ये किती इम्पॉर्टंट आहे, त्याचा इम्पॉर्टन्स किती आहे कॉइनचा, हे आपण पाहत होतो. तर कॉइन्स जे आहेत तर वेगवेगळ्या राजांनी म्हणजे त्यांच्या युजिंग मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर, कॉपर, तर त्या त्या काळामध्ये जे जे अवेलेबल होतं मेटल त्यानुसार त्या तिथे कॉइन्स बनवले गेले, त्या त्या राजांनी कॉइन्स बनवले. आणि मग त्या कॉइन्स वरून आपल्याला काय इन्फॉर्मेशन मिळते, तर तिथे कोणता राजा राज्य करत होता, देअर पिरियड म्हणजे कोणत्या काळामध्ये, गव्हर्नन्स तिथलं शासन कसं होतं, रिलिजियस आयडियाज म्हणजे त्या कॉइन वरती काहीतरी सिम्बल्स असायचे, रिलिजियस सिम्बल्स असायचे, मग त्याच्यावरून त्यांचा तो धर्म लक्षात यायचा की ते ख्रिश्चन आहेत, हिंदू किंवा मुस्लिम, ज्या पण रिलिजनचे असतील तर त्याचा एक पर्टिक्युलर सिम्बॉल असायचा त्याच्यावरती. देन त्याच्यावरती पर्सनल डिटेल्स असायचे, कॉइन वरती पर्सनल त्या राजाचं नेम किंवा काहीतरी इन्फॉर्मेशन त्याच्यावरती लिहिलेली असायची. वी ऑल्सो लर्न द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स अँड इकॉनॉमिक कंडिशन्स ऑफ प्रिवेलिंग ऍट दॅट टाइम. आणि त्या काळातली इकॉनॉमिक कंडिशन कशी होती म्हणजे आर्थिक परिस्थिती कशी कशी असायची, किंवा मग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन मीन्स काय, तिथे अर्थव्यवहार कसा चालायचा म्हणजे पैशांचा जो व्यवहार आहे तो कशा पद्धतीने चालायचा, ती गोष्ट आपल्याला त्या कॉइन्स वरून लक्षात यायची. खूप सगळे मी तुम्हाला सांगितलं होतं, खूप सगळे कॉइन्स सापडले असतील एका पर्टिक्युलर ठिकाणी, तर आपण बोलू शकतो की तो जो रूलर होता तो एरिया जो होता तो रिच होता, तिथले पीपल रिच होते किंवा मग पुअर होते, किंवा मग ते कॉइन गोल्डचे असतील किंवा मेटलचे असतील, त्याच्यावरून आपण एक गेस करू शकतो की ते रिच होते किंवा पुअर होते, म्हणजे त्यांची इकॉनॉमिक कंडिशन कशी होती हे आपण फाइंड आउट करू शकत होतो. वी ऑल्सो सी हाऊ फार मेटॅलर्गी हॅड ऍडव्हान्स इन दॅट पिरियड. मेटॅलर्गी मीन्स काय, तर स्टडी ऑफ मेटल्स, धातूंचा जो अभ्यास केला जायचा त्याला बोलतात मेटॅलर्गी. तर ते जे मेटल्स, कॉइनचं जे मेटल होतं त्याचा स्टडी करून सायंटिस्ट त्याचा स्टडी करून अजून काही पर्टिक्युलर त्यांनी रिसर्चेस केले त्या वेळेला. फ्रॉम द इमेज ऑफ राम सीता ऑन द कॉइन्स ऑफ एम्पेरर अकबर or Shiva Parvati on the coins of Hyder Ali, we see the religious coordination of those days. ओके, तर अकबर जो होता, अकबर तर मुघल होता म्हणजे मुस्लिम होता, तरी पण त्याच्या कॉइन वरती राम सीतेचे सिम्बॉल सापडले आपल्याला. किंवा मग हैदर अली जो होता तो पण मुघल होता आणि त्याच्या कॉइन्स वर सुद्धा शिवपार्वतीचं पिक्चर जे आहे ते सापडलं. तर याच्यावरून आपल्या काय लक्षात येतं की रिलिजियस कोऑर्डिनेशन कसं होतं, म्हणजे ते मुघल असून सुद्धा ते आपल्या राम सीता हे जे गॉड आहेत आपले शिवा पार्वती, त्यांना तेवढंच ते रिस्पेक्ट करत, त्याच्यामुळे ते त्यांनी कॉइन वरती सुद्धा छापले होते. म्हणजे एक रिलिजियस, एक एक परस्पर पर्शियन लँग्वेज ऑन देअर कॉइन्स वाद होते. ते काय लोकांविषयी रिस्पेक्ट होता, त्यांची लँग्वेज त्यांना त्याचा रिस्पेक्ट करत होते, म्हणून त्यांच्या कॉइन्स वर त्यांनी अरेबिक ठेवली होती कॉइन्स वरती. दिस थ्रोज लाईट ऑन द यूज ऑफ लँग्वेज इन दॅट पिरियड. मग त्याच्यावरून काय लक्षात येतं की त्या पिरियड मध्ये कोणती लँग्वेज
बोलली जायची. कोणती आता आपल्या कॉइन वरती हिंदी लँग्वेज असते, म्हणजे सत्यमेव जयते लिहिलेलं असतं किंवा काय, मग त्याच्यावरून अंदाज येतो की ह्या पिरियडमध्ये हिंदी किंवा संस्कृत, म्हणजे ऍक्च्युली तो संस्कृत वर्ड आहे पण तो हिंदीमध्ये पण यूज केला जातो, मराठीमध्ये पण यूज. मग ह्या पिरियडमध्ये कोणत्या लँग्वेजेस बोलल्या जातात ते ते त्या त्या गोष्टींवरून, कॉइन्स वरून सुद्धा फाइंड आउट केलेले आहे. ओके, अंडरस्टूड? समजतंय का? आवाज येतोय सगळ्यांना? All the students, am I audible? I think for Harish, I am not audible. Harish, can you hear me? Sorry, what is the name? Parab, can you hear me? Okay. So who will read next part? No voice. आवाज नाही येते का? बाकीच्यांना येतोय? Okay. Let's move ahead. Okay. So who will read next part? Prathamesh. Yes, ma'am. नेक्स्ट पार्ट रीड करशील का? हो. कोणतं बुक आहे तुझ्याकडे? मराठी मधून करशील की इंग्लिश मधून? टीचर, माझ्याकडे बुक नाही आहे. अच्छा, मग तू करशील का स्क्रीनवर बघून? हो. ओके, व्हेरी गुड. मॅम, चालू करू? हो हो. In inscription is a carving on a stone or a wall, etc. For example, the inscription found in the Brihadiswara temple premises in Tanjavur. Many inscriptions of the period of Chalukya, Rashtrakuta, Chola and Yadav kings have been found. An inscription is considered to be a very important and reliable source of history. It is help us to understand features like the language, script, social life of a period. Inscription carved on a sheet of copper are known as copper plates. Royal edicts, verdicts, etc. are inscribed on copper plates. ओके, व्हेरी गुड. व्हेरी गुड प्रथमेश. Thank you, ma'am. ओके, तर खाली बघा कॉइन दिसत आहे, तर ते कॉइनचे पिक्चर बघा. गोल्ड आणि मेटल मध्ये, काही कॉइन्स गोल्ड मध्ये आहेत आणि काही मेटल मध्ये. तर कॉइन ऑफ हैदर अली गोल्डचा आहे आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या गॉड शिव पार्वतीचं पिक्चर दिसतंय आणि इकडे सिम्बॉल दिसतो आपल्याला. तर त्या सगळ्या सिम्बॉल्स वरून, मेटल वरून खूप सगळी इन्फॉर्मेशन पिरियड मधला कॉइन जो आहे त्याच्यावरती कोणता? अरेबिक लँग्वेज फेमस असणार आहे, जी पर्शियन आहे. पण त्या त्या पिरियड मधल्या काही गोष्टी आपल्याला समजतात. An inscription is a carving on a stone or a wall, etc.
इन्क्रिप्शन म्हणजे काय तर कार्विंग ऑन अ स्टोन, म्हणजे कोरीव काम केलेलं असतं दगडावरती किंवा भिंतीवरती, त्याला काय बोलतात इन्क्रिप्शन म्हणजे शिलालेख. फॉर एक्झाम्पल द इन्क्रिप्शन फाउंड इन बृहदीश्वरा टेम्पल प्रिमायसेस इन तांजौर. तर तांजावूरमध्ये एक टेम्पल आहे बृहदीश्वरा, त्याच्यावरती असे आपल्या इथे पण महाराष्ट्रामध्ये पण खूप सगळे टेम्पल्स आहेत, जसं तुळजापूर टेम्पल किंवा आपल्या इथे अजिंठा वेरूळ माहितीये सगळ्यांना. अजिंठा वेरूळच्या केव्ह स्कल्पचर फेमस आहेत. तर तिथे अजिंठा वेरूळमध्ये पण पूर्ण जे ते आहे सगळं वर्क तिथलं दगडावरती केलेलं आहे, आणि दगडावरती खूप सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात त्या त्या पिरियड मधल्या, आणि ते दगडावरती लिहिलेलं असतं म्हणून ते कधीच पुसलं जात नाही. मग असे जे शिलालेख आहेत ते त्याला बोलतात इन्क्रिप्शन. तर असे इन्क्रिप्शन खूप सगळे सापडले आपल्या इंडियामध्ये. मॅनी इन्क्रिप्शन ऑफ द पिरियड ऑफ चालुक्य, रक्षत्रकुटा, चोला अँड यादव किंग्स हॅव बीन फाउंड. तर हे जे राजे होते ह्यांच्या काळामधले खूप सगळे शिलालेख सापडले. शिलालेख म्हणजे त्या काळामध्ये त्या राजाविषयी काहीतरी लिहिलेलं असेल किंवा तिथल्या प्रजेविषयी त्या दगडांवरती लिहिलेलं असेल. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात आलं की त्या काळामध्ये चालुक्य किंवा हा राष्ट्रकूट हे सगळे राजे होऊन गेले. हे आपलं कसं लक्षात आलं तर आपल्याला तिथे खूप सगळी इन्क्रिप्शन सापडले. अँड इन्क्रिप्शन इज कन्सिडर्ड टू बी अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड रिलायबल सोर्स ऑफ हिस्ट्री. तर इन्क्रिप्शन जे आहे त्याला काय बोललं जातं तर खूप महत्वाचा सोर्स आहे, आणि रिलायबल म्हणजे काय, ज्याच्यावर पटकन विश्वास ठेवू शकतो आपण, त्याला काय बोलतात रिलायबल किंवा ट्रस्टवर्दी, म्हणजेच विश्वसनीय सोर्स आहे तो. म्हणजेच काय तर दगडावरती जर लिहिलेलं असेल तर ते ऑब्व्हियसली खोटं नसणार आहे. ते त्या वेळेसच्या जाणकारांनी ते ज्यांना ती लिपी येत होती त्यांनीच त्या गोष्टी लिहून ठेवलेल्या असणार आहेत, म्हणजे त्या एज मधल्या आहेत, त्या पिरियड मधल्याच आहेत. त्याच्यामध्ये तर काही हेच नाहीये, शंका घेण्यासारखंच नाही. म्हणून इट इज द रिलायबल सोर्स, इम्पॉर्टंट अँड रिलायबल सोर्स. It helps us to understand features like language, script, social life of a period. Encryption carved on sheet of copper are known as copper plates. तर हे सगळे इन्क्रिप्शन आहे, त्याच्यावरून आपल्याला काय अंडरस्टँड होतं, काय समजतं आपल्याला तर सेम कॉइन प्रमाणे तर तेव्हा कोणती लँग्वेज बोलली जायची, स्क्रिप्ट म्हणजे ती लिपी कोणती असायची. वेगवेगळ्या लिप्या असतात ना, आता आपण मराठीमध्ये वेगळे स्वर व्यंजन असतात, संस्कृतमध्ये वेगळे आहेत, इंग्लिशमध्ये वेगळे आहेत. तर ती लिपी कोणती आहे. सोशल लाईफ ऑफ अ पिरियड, तर त्या काळामधलं सोशल लाईफ कसं होतं, म्हणजे त्यांचे दगडावरती काही पिक्चर्स बनवले आहेत किंवा जी काही लिखाण करून ठेवलेले आहे त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की म्हणजे एखादा इव्हेंट असेल, त्या इव्हेंटचं त्यांनी पिक्चर बनवलेलं असेल, तर आपण असं म्हणू शकतो की त्या काळामध्ये हा सण साजरा केला जायचा किंवा अशा प्रकारे नृत्य केलं जायचं. तर हे दगडावरती जे पिक्चर होते त्याच्यावरून, किंवा ते लोक अशा प्रकारचे कपडे घालायचे है ना, ही लँग्वेज बोलायचे, तर या गोष्टी लक्षात येतात. इन्क्रिप्शन कार ऑन शीट ऑफ कॉपर आर नोन ॲज कॉपर प्लेट. कॉपर म्हणजे तांब्या जो असतो, तांब्याचं एक रेडिश कलरचा जो मेटल असतो है ना, आपण देवपूजेला जे वापरतो ते काय असतं, तांबा म्हणजेच कॉपर. तर त्या कॉपर वरती जे लिहिलेलं आहे, जे इन्क्रिप्शन आहे, त्याला काय बोललं जातं, कॉपर प्लेट्स, ताम्रपत्र बोलतात मराठीमध्ये. रॉयल एडिक्ट्स, व्हर्डिक्ट्स एक्सेट्रा आर इन्स्क्राइब्ड ऑन कॉपर प्लेट्स. तर ह्या कॉपर प्लेट्सवर काय लिहिलं जायचं, रॉयल एडिक्ट्स म्हणजे रूल ते त्याच्यावरती बनवलेले असतात, ते त्याच्यामध्ये लिहिलेले असतात. व्हर्डिक्ट म्हणजे पण निवाडे, म्हणजे कायदे जे असतात, कायद्याविषयीच्या गोष्टी, कायदे कानून, त्याला बोलतात निवाडे म्हणजे व्हर्डिक्ट. ते व्हर्डिक्ट पण त्याच्यावरती लिहून ठेवलेले असतात. कारभार करताना जे
आवश्यक असतात नियम, ते सगळे नियम जे लिहिले जातात त्याला बोलतात रॉयल एडिक्ट किंवा वर्डिक्ट. कॉपर प्लेट वरती ह्या गोष्टी लिहून ठेवल्या जायच्या. डॉक्युमेंट आपण म्हणतो ना इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे हे माझं, किंवा रूल्स असतात, तर ते एका डॉक्युमेंट्स मध्ये असतात आजकाल, किंवा एखाद्या याच्यामध्ये सेव्ह असतात लॅपटॉपमध्ये, कॉम्प्युटरमध्ये. पण त्यावेळेला कसं असायचं, तांब्याच्या ह्याच्यावरती लिहिलं जायचं. अंडरस्टूड? समजतंय का सगळ्यांना? ओके. व्हॉट इज डाऊट? मॅम समबडी हॅव अ डाऊट? मॅम तुम्ही बोललात ते एडिक्ट्स आणि वर्डिक्ट्स कॉपर प्लेट्स वर लिहिलेले असायचे, मग कॉपर राईट हँड सोर्स मध्ये येणार ना? कॉपर प्लेट्स मटेरियल मध्ये नाही, कॉपर प्लेट्स रिटर्न ओके. नाही, पण ते कॉपर एक मटेरियल आहे ना, म्हणून ते इन्क्रिप्शन जे होते सगळे ते मटेरियल सोर्स मध्ये येतात. म्हणजे जे ग्रंथ, पोथ्या, पुराण जे आहेत ते ह्याच्यावरती येतात, रिटर्न सोर्स मध्ये येतात, पण हे मटेरियल सोर्स मध्ये येतात. ताम्रपत्र जे आहेत किंवा दगड म्हणजे शिलालेख, शिला म्हणजे दगड, ह्या गोष्टी मटेरियल सोर्स मध्ये येतात. ओके. येस मॅम, अंडरस्टूड. ओके, कुठे होतो आपण? ओके. डू यू नो चैत्यास, विहारास, टेम्पल, चर्चेस, मॉस्क्यूज, अब्ग्यारीज, दर्गा, मकबराज, गुरुद्वाराज, मॉन्युमेंट्स, स्कल्पचर्स, वेल्स, minarets, village boundaries and gates, weapons, utensils, ornaments, clothes, decorative articles, toys, implements, musical instruments are all material sources of history. हे सगळं काय आहे? मटेरियल आहे. हे एक प्रकारचं मटेरियल आहे. त्याच्यावर जरी काही गोष्टी लिहिलेल्या असल्या तरी पण ते त्या एक वस्तू आहेत, थिंग्स आहेत त्या, म्हणून त्या मटेरियल सोर्स मध्ये येतात. चैत्याज मीन्स काय? चैत्याज, विहारास, ते हे जे जैन वगैरे होते त्यांचे जे उपासनेचे केंद्र होते त्याला बोलतात चैत्याज, विहार. टेम्पल म्हणजे मंदिर. ख्रिश्चन लोकांचे असतात चर्च, मुस्लिमांचे मॉस्क्यूज. अब्ग्यारी कुणाचं असतं आठवते? पारशी किंवा मला वाटतं पारशी लोकांचं असतं अग्यारी. दर्गा सुद्धा मुस्लिमांचं, मकबरा, दर्गा मुस्लिमांचं असतं. गुरुद्वारा शीख लोकांचं असतो गुरुद्वारा. मॉन्युमेंट्स म्हणजे एका स्मरणार्थ आपण ज्या मूर्ती उभ्या करतो त्याला काय बोलतात? मॉन्युमेंट्स. एक्झॅक्ट मराठी वर्ड आठवतोय माहितीये कुणाला? मॉन्युमेंट्स सांगा बरं मला, मॉन्युमेंटचा मिनिंग. मराठी स्टुडंट्स, स्मृतिचिन्ह म्हणू शकतो का आपण? स्मारक. ओके. मॉन्युमेंट्स मीन्स स्मृतिचिन्ह किंवा स्मारक. एखाद्या आपण जसं लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं होतं की चौकामध्ये शिवाजी महाराजांचा, आंबेडकरांचा, आपण त्यांच्या स्मरणार्थ त्यांचं स्मारक उभं करतो, तर त्याला बोलतात मॉन्युमेंट. स्कल्पचर्स म्हणजे लेण्या किंवा ह्या ज्या दगडाचे बनवलेले असतात. What is minaret? Anybody? मराठी बुक मध्ये आहे minaret.
मराठी बुक नाहीये सगळ्यांकडे? ओके, मी नेक्स्ट टाइम सांगेल तुम्हाला. मायनरेट्सचा मला पण आता एक्झॅक्ट माहिती नाहीये. ओके, एक्झॅक्ट मला आठवत नाहीये मायनरेट मीन्स. हा जो डू यू नो आहे त्याच्यामध्ये मायनरेटचं एक्झॅक्ट मिनिंग मला आठवत नाहीये. वेल्स नंतर स्कल्पचर्स, वेल, देन मायनरेट्स. म्हणजे ते पण एक उपासनेचंच केंद्र आहे, पण एक्झॅक्ट मराठी वर्ड मला आठवत नाहीये. कोणी सांगेल का? 12वा. ओके, तर बारव म्हणजे मला वाटतं वेल्स प्रमाणेच एक बारव एक असते म्हणजे जागा विहिरीसारखंच असतं, त्याला बोलतात बारव. ओके, विलेज बाउंड्रीज. विलेज बाउंड्रीज सापडल्या काही ठिकाणी, म्हणजे एक खेडेगावाच्या ज्या बाउंड्री होत्या, सीमारेषा, त्या सापडल्या, किंवा गेट सापडले, विलेज मधले गेट सापडले. विपन म्हणजे शस्त्रास्त्रे सापडली, युटेन्सिल्स त्या काळातली भांडी, ऑर्नामेंट म्हणजे ज्वेलरी, क्लोथ्स, डेकोरेटिव्ह आर्टिकल्स, ते लोक जे घरामध्ये पॉट्स वगैरे, क्ले पॉट म्हणजे मातीची भांडी वगैरे, त्याच्यावरती नक्षीकाम करायचे किंवा त्याला डेकोरेट करायचे, किंवा अशा खूप सगळ्या गोष्टी आर्टिकल्स मध्ये येतात. डेकोरेटिव्ह आर्टिकल्स, टॉईज, इम्प्लिमेंट्स म्हणजे अवजारं जी शेतीसाठी किंवा जी अवजारं यूज केली जातात वूड कटिंगसाठी किंवा कारपेंट्रीसाठी, त्याला बोलतात इम्प्लिमेंट्स. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट पण सापडले त्या काळातले. दीज आर ऑल सोर्सेस ऑफ हिस्ट्री, मटेरियल सोर्सेस ऑफ हिस्ट्री. हे सगळं काय आहे? एक मटेरियलच्या स्वरूपात आहे, ह्या सगळ्या थिंग्स आहेत, म्हणून त्याला बोललं जातं मटेरियल सोर्सेस ऑफ हिस्ट्री. ओके, नाव रिटर्न सोर्सेस, लिखित साधने. मटेरियल सोर्सेस झाले, आता लिखित साधने बघायच्यात आपल्याला, रिटर्न सोर्सेस. ओके, गावकूस. येस, गावकूस म्हणजे गावाची जी बाउंड्री असते, सीमारेषा. ओके आदिती, रीड. Aditi, you can read. Hello. Yes. Written sources. We learn about scientific and historical events in the medieval period from sources like the writing styles of script like Devanagari, Arabic, Persian, Modi, etc. As also from the varieties of different language. Burjapatras, religious manuscript, treatises, edicts, decrees, biopics, paintings, etc. We can gather information about the food items, attires, conventions, and rules of conduct of the people, festivals, and about people's life, etc. From these sources. Sources of this type are called written sources of history. Okay, very good. So we learn about significant historical events in the medieval period from sources like लिपी आहेत, मोदी नाही येते. ठीक आहे, पुढीला तुम्ही मोदी केलं. अरेबिक, पार्शियन, लिपी असायची त्या काळात, म्हणजे एक लिहिण्याची त्यांची एक लँग्वेज होती, ते तशा पद्धतीने लिहायचे. आता आपण जसं मराठीमध्ये अ आई किंवा क ख ग
अशा पद्धतीने बनवतो. तर तसंच देवनागरी, अरेबिक, पार्शियन, मोडी ह्या वेगवेगळ्या लिपी होत्या, वेगवेगळ्या स्टाईल्स होत्या लिहिण्याच्या. एक्सेट्रा आर अल्सो फ्रॉम व्हरायटीज ऑफ डिफरंट लँग्वेजेस. ह्या सगळ्या काय होत्या? डिफरंट लँग्वेजेस होत्या. As also from the varieties of different languages. भुर्जपत्रात रिलिजियस मॅन्युस्क्रिप्ट. भुर्जपत्रावरती लिहिलं जातं. भुर्ज नावाचं एक झाड आहे, त्याच्यावरती त्याचे जे पानं आहेत त्याच्यावरती लिहिलं जायचं भुर्जपत्र. देन रिलिजियस मॅन्युस्क्रिप्ट. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय? एक धार्मिक ग्रंथ, म्हणजे वेगवेगळ्या धर्माचे, जसं की ज्ञानेश्वरी, बायबल है ना, गीता, भगवद्गीता, हे ज्या आहेत त्या मॅन्युस्क्रिप्ट आहेत. ह्या पण हिस्ट्री पासून चालत आलेले आहेत. किती जुन्या काळामध्ये ते लिहिलेलं आहे. महाभारत, रामायण हे सगळे रिलिजियस काय आहेत? ग्रंथ. ट्रिटीज म्हणजे पोथ्या पुराण. पोथ्या ज्या आहेत, जसं आपण बोलतो ना गुरुचरित्र किंवा वेगवेगळ्या देवांचे वेगवेगळे चरित्र असतात, स्तोत्र असतात, ते सगळे याच्यामध्ये येतात, ट्रीटीज, पोथ्या. देन एडिक्ट्स. एडिक्ट्स म्हणजे राजज्ञा. मग अशा आपण पाहिलं, एडिक्ट्स म्हणजे काय? राजाचे जे नियम होते त्या त्या राज्यातले, ते एडिक्ट्स त्याच्यावरती बनवून ठेवलेले असायचे. डेक्रीज. डेक्रीज म्हणजे काय? फरमान. म्हणजे तेच राजाने जे फरमान सोडलं होतं, म्हणजे ज्या ऑर्डर्स दिल्या होत्या, राज्यामध्ये असं असं झालं पाहिजे, तसं तसं झालं पाहिजे, असं एक फरमान असायचं राजाचं. तर ते फरमान जे असायचं ते त्याला बोलतात डेक्रीज. बायोग्राफीज म्हणजे चरित्र. वेगवेगळ्या थोर पुरुषांच्या बायोग्राफीज असतात, जसं महात्मा गांधींचं किंवा आंबेडकर असतील, अजून कोणी असतील, तर सुभाषचंद्र बोस, त्यांचं काय असतं? बायोग्राफीज असतात. किंवा शिवाजी महाराज, त्यांचं जे चरित्र असतं त्याला बोलतात बायोग्राफी. पेंटिंग, त्या काळातले खूप सगळे पेंटिंग सापडले आपल्याला. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या रिटर्न सोर्सेसमध्ये येतात. वी कॅन गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट द फूड आयटम्स. त्याच्यामधून काय मिळतं आपल्याला? हे जे सगळं लिहून ठेवलंय त्याच्यामध्ये आपल्याला काय समजतं? तर त्यावेळेचे लोक कोणत्या प्रकारचं फूड खात असत. अटायर म्हणजे पोशाख कसा होता त्यांचा, कोणत्या प्रकारचे कपडे घालत. कन्व्हेन्शन्स अँड रूल्स ऑफ कंडक्ट ऑफ पीपल. त्यावेळेचे कन्व्हेन्शन्स म्हणजे रीतिरिवाज कसे होते, आचार विचार. रूल्स अँड कंडक्ट म्हणजे आचार विचार, म्हणजे त्यावेळेला कशा प्रकारचे आचरण करत, त्यांचे विचार कसे होते, या सगळ्या गोष्टी आपल्याला हे जे सगळं लिहून ठेवलेलं आहे मॅन्युस्क्रिप्ट वगैरे, त्याच्यातून, पोथ्या ज्या आहेत, ट्रीटीज वगैरे, त्याच्यातून आपल्याला समजतात. त्यावेळेचे फेस्टिवल्स अँड अबाउट पीपल्स लाईफ. त्यावेळी कोणते फेस्टिवल साजरे केले जायचे, लोकांचं जीवन कसं होतं, हे सगळं आपण ते जर बायोग्राफीज वाचल्या किंवा हे जे मॅन्युस्क्रिप्ट वाचले तर आपल्याला त्या गोष्टी सगळ्या समजतात हिस्ट्री मधल्या. फ्रॉम दीज सोर्सेस ऑफ these टाइप्स आर कॉल्ड रिटर्न सोर्सेस ऑफ हिस्ट्री. So what are the written sources of history? So different languages, manuscript, treaties, edicts, decrees, biographies, paintings, etc. are the written sources of history. Okay. So what is in this chart? Understood? What are written sources? Minor rates are like good to minor. Okay. I thought that 12 सांगितलेलं ना कुणीतरी. ओके, समजते का सगळ्यांना? एनी डाऊट? इज देअर एनी डाऊट? यू कॅन आस्क.
ओके, तर हा चार्ट जो आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर रिटर्न सोर्सेस. अजून कोणत्या प्रकारची रिटर्न सोर्सेस असतात, तर डॉक्युमेंट्स ऑफ प्रोसिडिंग्स इन द कोर्ट ऑफ किंग. तर राजाचं जे न्यायालय होतं म्हणजे कोर्ट होतं, त्याच्यामधले जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला काही सापडले आहेत. देन जेनिओलॉजी, शकावली. तर जेनिओलॉजी म्हणजे वंशावळी. जसं की एक वंशावळ असते, म्हणजे एखादा राजा होऊन गेला तर त्याचे पुत्र किंवा त्या राजाचे पुत्र, मग त्या राजाचे एका मागोमाग एक राजा जे होत गेले त्यांच्या वंशावळ असते, म्हणजे जनरेशन टू जनरेशन. तर त्यांची एक अशी वंशावळ असते, ते सगळ्या लिहून ठेवलेल्या. जसं शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी, मग संभाजी महाराजांचे शाहू महाराज, शाहू महाराजांचे कोण पुत्र होते, नंतर पेशवे, ह्या सगळ्यांचा एक चार्ट. जसं जनरेशन टू जनरेशन जसा पुढे आला चार्ट, तर त्याला बोलतात वंशावळ. ती वंशावळ सापडली आहे. देन शकावली. शकावली म्हणजे काय, शक म्हणतो ना आपण, इयर, एक जो पिरियड असतो, शके 1889 किंवा असं बोललं जातं, तर ती शकावली म्हणजे तो पिरियड ऑफ टाइम. करस्पॉन्डन्स डिस्पॅचेस म्हणजे पत्रव्यवहार. करस्पॉन्डन्स डिस्पॅच म्हणजे काय, पत्रव्यवहार. त्या काळातले एकमेकांना, एक राजा दुसऱ्या राजाला किंवा परस्परांमध्ये, तिथल्या लोकांमध्ये पण त्यावेळेला काय फोन मोबाईल वगैरे नसायचे. मग ते पाहिलं असेल तुम्ही एखाद्या मूवीमध्ये की कबूतर घेऊन जायचं, राजाचा जो संदेश असतो दुसऱ्या देशात जायचा, तो कबूतर घेऊन जायचा, किंवा मग घोड्यावरती घोडेसवार तो ते पत्र घेऊन जायचा. तर त्याला काय बोलतात, करस्पॉन्डन्स डिस्पॅचेस. ह्या गोष्टी पण आपल्याला सापडल्या, ते सगळे त्यावेळेसचे पत्र वगैरे. ज्युडिशियल व्हर्डिक्ट्स ऑर ऑर्डर्स म्हणजे ज्युडिशियल व्हर्डिक्ट्स म्हणजे न्यायनिवाडे किंवा आज्ञापत्रे. त्यावेळेचा जो न्यायनिवाडा झालेला असतो, जे जे न्याय मिळालेलं असतं लोकांना, ते सुद्धा लिहून ठेवलेलं असायचं. ट्रीटीज म्हणजे पोथ्या पुराणे, पोथ्या ज्या असतात त्या. बायोग्राफीज म्हणजे चरित्र. ट्रॅव्हलॉग्स ऑफ फॉरेन ट्रॅव्हलर्स. तर वेगवेगळ्या ट्रॅव्हलॉग्स म्हणजे, ट्रॅव्हल म्हणजे काय, प्रवास. तर ट्रॅव्हलॉग्स म्हणजे प्रवास वर्णन. म्हणजे एखादा फॉरेनर आला आपल्या देशामध्ये, तर आपल्या देशाबद्दल त्याला जे जे नवीन गोष्टी माहिती झाल्या, किंवा असे प्रवास वर्णन लिहून ठेवले जायचे. किंवा आपण एखाद्या दुसऱ्या देशात गेलो आणि तिथल्या देशाबद्दल आपण माहिती लिहिली, तर त्याला काय बोलतात, ट्रॅव्हलॉग म्हणजे प्रवास वर्णन. क्रॉनिकल्स, तवारीख, सॉरी, क्रॉनिकल्स अँड तवारीख. क्रॉनिकल्स म्हणजे काय, बखरी म्हणतो ना आपण, तवारीख, बखरी. तर ह्या गोष्टी सापडल्या, म्हणजे मुघलांच्या काळातल्या होत्या ह्या. त्यांच्या जे आपण जसं ग्रंथ म्हणतो तसं ते बखरी म्हणायचे किंवा तवारीख म्हणायचे त्याला. तर त्या गोष्टी पण आपल्याला सापडल्या. तर दीज आर ऑल रिटर्न सोर्सेस ऑफ हिस्ट्री. Other than manuscript, treaties, paintings, these are also written sources. Means genealogy, Shakavali, travelogue, chronicles, Tawarik. These are all also written sources of history. Understood? Okay, Deepika, read next part. Ma'am, Yes. during this period, travelers from other countries came to India. They have written travelogues or accounts of their travels. Some of them are Al-Biruni, Ibn Battuta, Nicolau Manuki, Babar's biography, Shri Shiva Bharat, or the Sanskrit biography of Shivaji Maharaj composed by the poet Pramananda, as well as various other biographies of different rulers, and their correspondence help us to understand the policies of administrative system of the rulers and their diplomatic relations with others. Tawarik or Tariq means the sequence of events. Tawarikhs written by Al-Biruni, Ziauddin Barani, Maulan Ahmad, Yahya bin Ahmad, Mirza Haider, Bhimsen Saxena, etc. are available.
Okay, very good. During this period, travelers from other countries came to India. म्हणजे हिस्ट्रीमध्ये जो मेडिवल पिरियड आपण लर्न करतोय, म्हणजे मधला काळ, मध्यकालीन काळ जो आहे मधला, त्याला बोलतात मेडिवल. तर मेडिवल पिरियड मध्ये वेगवेगळे ट्रॅव्हलर्स आले आपल्या कंट्रीमध्ये. ट्रॅव्हलर्स केम फ्रॉम अदर कंट्रीज टू इंडिया. तर वेगवेगळ्या कंट्रीमधून आपल्या इंडियामध्ये आले ट्रॅव्हलर्स. दे हॅव रिटर्न ट्रॅव्हलॉग्स ऑर अकाउंट्स ऑफ देअर ट्रॅव्हल्स. तर त्या लोकांनी जे फॉरेन वरून आले होते त्यांनी ट्रॅव्हलॉग्स लिहिले, म्हणजे प्रवास वर्णने लिहिली. त्यांना जे इंडियामध्ये आढळलं, ज्या वेगळ्या गोष्टी सापडल्या, इथलं कल्चर किंवा इथल्या लोकांबद्दल त्यांनी बऱ्याचशा इथले जे प्लेसेस होते त्याच्याबद्दल ट्रॅव्हलॉग्स लिहिले. ऑर अकाउंट ऑफ देअर ट्रॅव्हल, म्हणजे ते त्यांना ट्रॅव्हल करताना ज्या ज्या गोष्टी आवडल्या किंवा ज्या ज्या गोष्टी वाटल्या त्यांनी त्या ट्रॅव्हलॉग मध्ये लिहिल्या. सम ऑफ देम आर अल-बुरानी. तर हे ट्रॅव्हलर्स कोण होते? अल-बुरानी, आयबीएन बटुटा, निकॅलॉ, मुनुची, बाबुर्स बायोग्राफी, श्री शिवभारत और द संस्कृत biography of Shivaji Maharaj composed by the poet Parmanand, as well as various other biographies of different rulers and their correspondence, help us to understand the policies and administrative system of the rulers and their diplomatic relation with other. तर हे जे लोक होते, अल-बुरानी, आयबीएन बटुटा, ह्या सगळ्यांनी ट्रॅव्हलॉग्स लिहिले. तर परमानंद नावाचे जे पोएट होते त्यांनी शिवभारत नावाचं संस्कृत मध्ये एक बायोग्राफी लिहिली. शिवाजी महाराजांविषयी चरित्र लिहिलं त्यांनी, परमानंदांनी. कवी परमानंदांनी त्यांच्याविषयी एक शिवभारत नावाचं एक चरित्र लिहिलं, बायोग्राफी लिहिली. आणि त्यांनी वेगवेगळे जे राज्यकर्ता होते, म्हणजे ऍज वेल ऍज व्हेरियस अदर बायोग्राफीज ऑफ डिफरंट रूलर्स, वेगवेगळे राजा जे होते त्यांच्याविषयी सुद्धा त्यांनी बायोग्राफीज लिहिल्या. परमानंद जे होते त्यांनी त्यांची पण चरित्रे लिहिली. अँड देअर करस्पॉन्डन्स हेल्प अस टू अंडरस्टँड द पॉलिसीज अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम ऑफ द रूलर्स अँड देअर डिप्लोमॅटिक रिलेशन विथ अदर. म्हणजे ह्या बायोग्राफीमध्ये, ह्या चरित्रामध्ये, हे चरित्र जर आपण वाचले तर आपल्याला काय सापडतं, तर ते राजा होऊन गेले, जसं शिवाजी महाराज आणि अदर जे राजा होऊन गेले, तर त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन कसं होतं, म्हणजे शासन कसं होतं, पॉलिसीज त्यांच्या राज्याविषयीचे धोरण कसे होते, ते ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे राज्य कारभार चालवण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या असतात, त्या राजांनी ठरवलेल्या असतात, त्याला बोलतात ऍडमिनिस्ट्रेशन, प्रशासन. तर तिथलं प्रशासन कसं होतं आणि दुसऱ्या राजांविषयी एकमेकांमध्ये त्या राजांचं रिलेशन कसं होतं, या सगळ्या गोष्टी त्या बायोग्राफीमध्ये आपल्याला सापडतात. डिप्लोमॅटिक रिलेशन म्हणजे त्या राजांचं एकमेकांविषयीचं नातं कसं होतं, रिलेशन कसं होतं, या गोष्टी आपल्याला तिथे सापडतात. तवारीख और तारीख मीन्स सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स. तवारीख आणि और तारीख आपण पाहिलं रिटर्न सोर्स मध्ये तवारीख होतं. तर तवारीख म्हणजे काय आहे, तर इव्हेंटचा एक सिक्वेन्स असतो, एका क्रमानुसार सगळे इव्हेंट लिहिलेले असतात. पहिल्यांदा ही इव्हेंट घडली, मग त्याच्यानंतर नेक्स्ट मंथ मध्ये ही, मग नेक्स्ट इयर मध्ये ही, अशा ज्या इव्हेंट्स असतात त्यांचा जो सिक्वेन्स असतो त्याला बोलतात तवारीख. तवारीख रिटन बाय अल-बुरानी, जियोद्दीन बरानी, मौलाना अहमद, याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना एक्सेट्रा आर अवेलेबल. तवारीख त्यांनी लिहिले. हे सगळे जे होते अल-बुरानी, जियोद्दीन बरानी, ह्या सगळ्यांनी काय केलं, तवारीख लिहिल्या. बखर म्हणजे काय आहे, तर खबर. बखर म्हणजे काय, खबर म्हणजे बातमी. खबर म्हणजे काय म्हणतो, हिंदीमध्ये बोलतात ना खबर, म्हणजेच काय, बातमी आहे. क्रोनिकल म्हणजे खबर. तर बखर हा शब्द कसा तयार झाला, खबर म्हणजे खबर हा शब्द बखर पासून तयार झाला.
हे जे बखर आहे तर म्हणजे बखर इज नथिंग बट खबर म्हणजेच बातमी. तर हे जे खबर होते त्याच्या हरीश परब कंटिन्युअसली लेफ्ट होतोय, जॉईन होतोय, असं का करतोय? नेटवर्क क्लिअर नाहीये का परब? नेटवर्क क्लिअर नाहीये का हरीश? सॉरी, तुझं नाव नाही लक्षात माझ्या. मग तू लेफ्ट होतोय, जॉईन होतोय, लेफ्ट होतोय, असं का होतंय? लक्ष द्यायचंय क्लासमध्ये. मला स्क्रीनवरती कंटिन्युअस दिसतंय हरीश परब लेफ्ट, जॉईन, लेफ्ट, जॉईन. Ma'am, network is slow. ओके. आता आवाज येतोय का तुला माझा? Yes. ओके. जर हिस्ट्री हा सब्जेक्ट असा आहे, हिस्ट्री, जॉग्राफी, लक्ष नाही दिलं आपण तर काहीच समजत नाही. मग तुम्ही जर वाचायला बसले नंतर तर मग खूप सारे डिफिकल्टीज येणार तुम्हाला. आत्ताच तुम्ही जे हार्ड वर्ड्स आहेत ते नोट डाऊन करायचे किंवा बुक्स असतील तर पेन्सिलने मार्क करून तिथे मराठीमध्ये त्याचं मिनिंग लिहायचंय. तर मग तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाइम रिडिंग करणार आहे लेसन त्यावेळेला इझी जाणार तुम्हाला. बखर इज अ टाइप ऑफ क्रोनिकल दॅट ओरिजिनेटेड इन महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये ह्या बखरचं हे जे आहे ओरिजिनल कुठे आहे? महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये बखर हा शब्द बनला. क्रोनिकल्स हेल्प इन अंडरस्टँडिंग aspect लाईक कंटेम्पररी पॉलिटिकल हॅपनिंग्स. म्हणजे त्या वेळेसचे जे पॉलिटिकल होते, कंटेम्पररी म्हणजे त्यावेळेसचे, तत्कालीन. कंटेम्पररी मीन्स तत्कालीन म्हणजे त्या काळातले. तत्कालीन म्हणजे त्या काळातले जे राजकीय घडामोडी होत्या, पॉलिटिक्स होतं त्यावेळेचं राजकारण, तर ते त्यावरून समजतं आपल्याला, बखरवरून. म्हणजे त्या ज्या बातम्या त्या वेळेसच्या असतील, त्या न्यूज असतील. आता कसे आपल्याकडे न्यूज चॅनल आहेत किंवा पेपर आहेत, न्यूजपेपर, रेडिओ, तर याच्यावरून आपल्याला डे टू डे आपल्याला न्यूज समजतात. तसं मग त्यावेळेला बखर होतं. तर त्या बखरमध्ये ज्या गोष्टी लिहून ठेवल्या त्याच्यावरून आपल्याला काय समजतं? कंटेम्पररी पॉलिटिकल हॅपनिंग, लिंग्विस्टिक ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे वेगवेगळ्या लँग्वेज ज्या बोलल्या जायच्या तर त्याची आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. कल्चरल लाईफ, तिथलं कल्चर कसं होतं, त्यावेळेसचं कल्चर कसं होतं. कल्चरल लाईफ म्हणजे सांस्कृतिक जीवन कसं होतं. सोशल कंडिशन, सामाजिक परिस्थिती कशी होती त्यावेळेसची, या सगळ्या गोष्टी बखर मधून समजतात आपल्याला. मॅनी ऑफ द क्रोनिकल्स इन मराठी वेअर रिटन मॅनी इयर्स आफ्टर द इव्हेंट हॅड ऑकर्ड. मग हे जे सगळे बखर आहेत किंवा क्रोनिकल आहेत तर मराठीमध्ये पण लिहिले गेले, पण खूप वर्षानंतर जेव्हा मराठी भाषा बनली किंवा मराठी भाषा बोलली जाऊ लागली त्यावेळेसचे इव्हेंट जे होते ते लिहिले गेले. ऍज अ रिझल्ट म्हणजे खूप वर्षांनी ते जे इव्हेंट आहेत मराठीमध्ये कधी लिहिले गेले? खूप वर्षांनी लिहिले गेले. ते घडून गेले होते खूप वर्षापूर्वी, पण ते
Teacher, you are Ma'am, your voice is not coming. Okay, now is it clear? Hello? Hello everyone. ओके, आता येतोय सगळ्यांना आवाज क्लिअर? ओके, थँक्यू. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. हा एक ऑनलाईनचा एक तोटा आहे ना, मध्येच जर प्रॉब्लेम झाला तर आपली सगळी लिंक जाते. तर कुठे होतो आपण? परत सगळं आठवायला लागतं. स्क्रीन दिसते? इज माय स्क्रीन व्हिजिबल टू यू? ओके. So what we have learned? Bakhar. Bakhar is a type of chronicle that originate in Maharashtra. तर बखरचं ओरिजिन कुठे झालं? तर महाराष्ट्रामध्ये. बखर हा शब्द महाराष्ट्रामधून आला, किंवा त्यालाच काय बोललं जातं? क्रोनिकल. क्रोनिकल हेल्प इन अंडरस्टँडिंग अस्पेक्ट लाईक कंटेम्पररी पॉलिटिकल हॅपनिंग. तर ह्या क्रोनिकल्स मधून आपल्या काय लक्षात येतं? तर त्या वेळेचं राजकारण कसं होतं, म्हणजे पॉलिटिकल हॅपनिंग, राजकारणामध्ये काय काय घडामोडी झाल्या, किंवा लिंग्विस्टिक ट्रान्झॅक्शन्स, म्हणजे तिथल्या भाषेविषयी आपल्याला काही गोष्टी समजतात, भाषा व्यवहार कसा होता तिथला, कल्चरल लाईफ, सांस्कृतिक जीवन कसं होतं, किंवा सामाजिक परिस्थिती, सोशल कंडिशन, म्हणजे तिथला समाज कसा होता, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथल्या बखर मधून मिळतात. जसं की आपल्या इथे मराठी न्यूजपेपर येतो, गुजरातमध्ये गुजराती, मग ते न्यूजपेपर बघूनच आपल्याला समजतं की हे गुजरातचं आहे किंवा हे महाराष्ट्राचं आहे, किंवा मग न्यूज चॅनल असतो, मराठी असतो, गुजराती असतो, वेगवेगळ्या लँग्वेजेस मध्ये. तर ती पण एक म्हणजे क्रोनिकल आहे, म्हणजे काय बोलू शकतो आपण, तर खबर, म्हणजे हिंदीमध्ये जसं खबर म्हणतात तसं त्यावेळेला बखर बोललं जायचं. तर त्या वेळेसच्या गोष्टी आपल्याला त्या बखर मधून सुद्धा समजतात. तर मॅनी ऑफ द क्रोनिकल्स इन मराठी वेअर रिटन मॅनी इयर्स आफ्टर द इव्हेंट हॅड ऑकर्ड. म्हणजे हा जो हे जे क्रोनिकल्स आहेत मराठीमधल्या ज्या बखरी आहेत त्या खूप वर्षांनी लिहिल्या गेल्या. जेव्हा इव्हेंट झाला होता त्याच्यापासून खूप वर्षांनी लिहिल्या गेल्या. ऍज अ रिझल्ट दे आर सीन टू रिलाय ऑन हिअरसे. म्हणून त्याचा परिणाम म्हणून काय होतं की मराठीतल्या ज्या बखरी आहेत त्या फक्त ऐकून लिहिलेल्या आहेत, म्हणजे खूप वर्षांनी लिहिलेल्या आहेत. म्हणून काय होतं, त्या घटना आहेत त्या फक्त ऐकीव आहेत, म्हणजे त्या फक्त ऐकलेल्या आहेत, एकमेकांकडून ऐकलेल्या आहेत. सम ऑफ दीज क्रोनिकल्स आर मिहिका वटीची बखर, सभासद बखर, चिटणीसाची बखर, भाऊसाहेबांची बखर, एक्सेट्रा. तर ह्या सगळ्या बखरी ज्या आहेत त्या खूप वर्षांनी लिहिल्या गेल्या, त्याच्यामुळे हिअरसे म्हणजे त्या फक्त एकमेकांकडून ऐकण्यात आलेल्या. जसं ओरल सोर्सेस मध्ये जसं आपण बोलतो की आजीच्या गोष्टी आजीला कोणी सांगितल्या, त्यांच्या आई वडिलांनी सांगितल्या, मग त्यांच्या आई वडिलांकडून त्यांनी आजीला सांगितल्या, आजी आपल्याला सांगते, म्हणजे ह्या फक्त ऐकण्यातल्या जशा गोष्टी होत्या तसं त्याला बोलतात हिअरसे, म्हणजे फक्त ऐकलेल्या. त्या ऐकलेल्या गोष्टींवरून ह्या सगळ्या बखरी लिहिल्या गेल्या. चिटणीसांची बखर, भाऊसाहेबांची बखर, या सगळ्या बखरी लिहिल्या गेल्या मराठीमध्ये. द वर्क ऑफ कंटेम्पररी वेस्टर्न हिस्टॉरियन्स लाईक रॉबर्ट आर्म, MC स्प्रेंजल अँड ग्रँड डफ आर ऑल्सो इम्पॉर्टंट. तर काही पाश्चिमात्य देशातले म्हणजे फॉरेनचे सुद्धा, वेस्टर्न कंट्री मधले सुद्धा हे आहेत रायटर जे आहेत, त्यांनी सुद्धा, त्यांचं नाव आहे रॉबर्ट आर्म, MC स्प्रँगेल अँड ग्रँड डफ यांनी
All the students understood? चॅट बॉक्स नाही दिसत आहे मला तुमचा.